दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशातील सर्वोच्च न्यायालयाने SC/STच्या आरक्षणाबद्दल उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची जी अट लावलेली आहे आदेशान्वये, या अटीच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन कुमारी मायावतीजी यांनी उद्याच्या 21 ऑगस्टला भारत बंदचे आव्हान दिलेले आहे। मग ते उद्या भारत बंद यशस्वी करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांना उद्याच्या भारत बंदचं निवेदन दिलेलं आहे। आणि उद्याचा भारत बंद जरी असला तरी भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गावर चालणारे आम्ही अनुयायी असल्यामुळं शांततेच्या मार्गाने उद्याचा भारत बंद यशस्वी होईल आणि याकरता जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने आम्हाला सहकार्य करावं याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे। जय भीम। काय निवेदन आहे? आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणावर सन्माननीय जिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन दिलेलं आहे। जे उपवर्गीकरणाचा विषय आज सध्या चालू आहे वर्तमानामध्ये, हा तमाम SC/ST OBC यांच्या पुढील पिढ्या बर्बाद करण्याचा विषय आहे। करोडो लोकांच्या जीवित मरणाचा प्रश्न या ठिकाणावर सुप्रीम कोर्टातल्या काही न्यायाधीशांनी उभा केलेला आहे। त्याचा निषेध नोंदवून संपूर्ण भारत बंदचं आव्हान भारतातील तमाम सर्वच आंबेडकरी विचारधारेच्या नेत्यांनी, त्यामध्ये सुश्री बहन मायावती जी असतील, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, चिराग पासवान आहेत, आझाद चंद्रशेखर आझाद आहेत, संपूर्णच आंबेडकरी समाजातले नेते, नितीन राऊतचंही मी बघितलं आहे, बरेचसे म्हणजे नेते मंडळींनी सुद्धा आवाज उठवला आहे। आणि या भारत बंदला म्हणजे सगळ्या SC/ST OBC सहित अन्यही बहुजन समाजातल्या सर्व लोकांनी या भारत बंदला पाठिंबा दिला पाहिजे। सर्व व्यापारी वर्ग असेल, सर्व जे काही या भारतामधले समजदार सुज्ञ नागरिक असतील, त्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे या भारत बंदसाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी कडकडीत उद्या भारत बंद ठेवला पाहिजे। याच्यासाठी मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करतो। आंबेडकरी समाजातील सर्वच मान्यवर असतील, सर्व बंधू भगिनी असतील, इतर बहुजन समाजातल्या बंधू भगिनी असतील, आपण सर्वांनी या भारत बंदमध्ये उद्याचा सहभाग नोंदवावा। 21 ऑगस्ट रोजी 2024 सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो। पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, काय म्हणतात? बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना बहुजन समाज पार्टीचं सर्व शिष्टमंडळ गेलं आणि 1 ऑगस्ट रोजी जे ह्या देशामध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे 7 जजेसच्या कमिटीने, तो आदेश म्हणजे ह्या देशातला SC आणि ST याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। ह्या देशातला जेवढाही SC/ST जे आहे त्याचं अबकडं हे करण्याच्या मार्गावर आहेत आणि जातीमध्ये उपजातीमध्ये भांडणं लावायचं काम ह्या देशामधला मनुवादी पक्ष म्हणजे एकीकडे BJP आणि दुसरीकडे काँग्रेस हे दोघंजणं करत आहे। कोर्टाच्या आडमध्ये हे केलेला डाव आहे आणि ह्या डावाला हाणून पाडण्यासाठी देशामध्ये देशाचं नेतृत्व, देशाच्या आयकॉन बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो बहन कुमारी मायावतीजी हे करत आहेत आणि त्यांच्याच आदेशान्वये पूर्ण भारत उद्या बंद आहे आणि त्याचाच भाग म्हणून आम्हीसुद्धा उद्या नांदेड बंद करण्याच्या हेतूने आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। कोणत्या स्वरूपात राहील, काय रॅलीचे स्वरूप? आमचं जे स्वरूप आहे हे शांतीचं स्वरूप असणार आहे। इतर कोणत्याही पक्षासारखं आमचं तोडफोड किंवा हे अशातलं नाही। आम्ही शांतीप्रिय मार्गाने ह्या ठिकाणी निदर्शन करणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की बहुजन समाज पार्टी ह्या देशामध्ये शिस्तीचं पालन करणारा पक्ष आहे। आमची जे शांतता रॅली जे निघणार आहे महात्मा फुले पुतळ्यापासून जे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे। जय